धनुराशीच्या व्यक्तींनो, सध्या तुमचे ग्रहमान असे शांत जाणवत नाही, पण ते परिवर्तनाने झळकणारे आहेत. कधी असं होतं ना, जीवनात काही गोष्टी हातातूनच निसटतात, पण त्या हरवल्यानंतरच आपल्याला आपल्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव होते. तसंच काहीसं या काळामध्ये घडणार आहे. कारण की शनी तुमच्या राशीसाठी चतुर्थ भावातून गोचर करतोय आणि तो तुम्हाला नेहमी विचारतो की तू खऱ्या अर्थाने स्थिर आहेस का. याचबरोबर गुरु आता अष्टम भावात प्रवेश करेल. जुनं सोडा, नवीन स्वीकारा. फक्त त्यातूनच तुमचं ज्ञान जागं होणार आहे. आणि मंगळ तुमच्यासाठी 12व्या भावातून काय सांगेल? बाहेर लढायचं थांबवा, आता आतल्या संघर्षाला सामोरं जा. त्यामुळे हा काळ राहील धैर्याचा, संयमाचा आणि आत्मपरिवर्तनाचा. तुमच्या आतल्या गोंधळातूनच आता एक नवी दिशा जन्म घेणार आहे. जे हरवलं ते परत मिळेलच असं नाही, पण जे शिकलात ते कधी हरवणार नाही. या गोचरीचा अर्थ एवढाच नाही की ग्रह फक्त बाहेरच फिरतात, ते तुमच्या अंतर्मनात नवे अध्याय उघडत आहेत. घर, मन आणि आत्मा हे तिन्ही क्षेत्र आता शुद्ध होतील आणि या शुद्धतेतूनच उगवेल तुमचं नवं तेज आणि तुमचं खरं ज्ञान. धनुराशीच्या व्यक्तींनो, 18 ऑक्टोबर 2025 रोजी गुरुचा प्रवेश कर्क राशीमध्ये होईल आणि तिथून पुढे तो 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुमच्या राशीसाठी अष्टम भावातून गोचर करेल. हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? याचबरोबर 12व्या भावातून मंगळाचंही गोचर असेल. त्याची काही शुभफलं पण असतील आणि काही ठिकाणी आपल्याला प्रिकॉशन्सही घ्यावे लागतील. ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघूया. शुभफल काय असेल मित्रांनो, की अंतर्मनाचा एक वेगळाच जागर होतो बरं का. 12व्या भावातला मंगळ जो मनातील दडलेली ऊर्जा, इच्छा आणि अवचेतन जागं करतो. या काळात तुम्ही काय करता की तपश्चर्या, ध्यान, योग किंवा ध्यानसाधना किंवा आत्मपरीक्षण जरी सुरू केलं, अद्भुत मनशांती मिळते. गुप्त कार्यांमध्ये यश पण मिळतं, जसे की संशोधन असेल, वैद्यकीय असेल, सुरक्षा असेल, गुप्तहेर, संरक्षण संस्था किंवा आध्यात्मिक सेवा या क्षेत्रामध्ये प्रगती तर होतेच. त्यामुळे मंगळ तुम्हाला अदृश्य क्षेत्रातील कर्मशीलता देतो. परदेश प्रवासाचे पण योग काही जणांना तयार होतात, कारण की 12वा भाव हा विदेशी संबंधाचाच आहे. याचबरोबर फार दूरचे पण कार्य घडतात. मंगळाच्या कृपेने काय होतं, विदेशातील कार्य किंवा परदेशाशी संबंधित कार्य, स्पर्धा किंवा प्रशिक्षणाच्या संधीही निर्माण होतात किंवा फार दूरच्या ठिकाणाहून म्हणजे अनोळखी ठिकाणाहून तुम्हाला एखादं काम पण मिळतं. पण इथं काळजी काय घेतली पाहिजे? खर्च वाढतो. मंगळ हा आग्रही ग्रह असल्यामुळे काय होतं की अनावश्यक खर्च होतात. विशेषतः माझं असंच असावं अशा अहंकारावरून अशा गोष्टी घडतात. तो मंगळ 12व्या स्थानात असल्यामुळे काय होतं, मग कधी कधी फिजूल खर्च होतात आणि तोच आपल्याला टाळला पाहिजे. राग आणि मानसिक थकवा पण येतो, म्हणजे झोपेची अडचण किंवा राग किंवा बेचैनी पण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही मानसिक विश्रांती घेणं फार गरजेचं आहे. आरोग्य किंवा काही छोटेसे अपघात, म्हणजे जसे की रक्तदाब किंवा डोळेदुखी किंवा पायाशी संबंधित थोडाफार त्रास संभवत असतो. त्यामुळे प्रवास करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. व्यये मंगलो दोषो अस्ति व्ययाभिवृद्धिकारीच. बृहत्पराशरी होराशास्त्र काय सांगतं की मंगळ 12व्या भावात आला तर खर्च आणि मानसिक अस्थिरता वाढते, पण तुमच्या साधनेने त्या गोष्टी शुभफलामध्ये बदलू शकतात. याचबरोबर गुरुचं गोचर अष्टम भावातून सुरू होणार आहे 18 ऑक्टोबरपासून. याचं शुभफल पण असेल आणि काही ठिकाणी तुम्हाला काळजी पण घेतल्या पाहिजेत. गूढ ज्ञान व तत्वचिंतनावरती भर फार येत असतो, कारण की 8वा भाव हा गूढ, रहस्यमय आणि जीवनातील लपलेले अर्थ समजावून सांगणाराच असतो. आणि गुरु येथे गेल्यावर तुम्ही तत्वज्ञान, मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद, गूढ संशोधनामध्ये अभ्यास करण्यास प्रवृत्त होतात. काही जणांच्या आयुष्यात पुनर्जन्मासारखा बदल होतो, म्हणजे जीवनात मोठा अंतर्गत परिवर्तनही घडतं. जुनं संपून नवीन अध्यायही सुरू होतो. हे क्षेत्रातील बदल, जीवनदृष्टीतील बदल किंवा नात्यातील परिवर्तन पण असू शकतं बरं का. मग कधी कधी असं पण असतं की तुम्ही ज्या क्षेत्रात नोकरी करता, व्यवसाय करता, ते क्षेत्र पण बदलतं.
वारसा हक्क किंवा गुप्त लाभ पण होतात. म्हणजे वारसा हक्क, संयुक्त मालमत्ता किंवा गुप्त स्रोतांमधून लाभ होतात. हिडन रिसोर्सेस असतात, त्यातून लाभ होतात. कधीकधी भाग्य अचानक उघडणं हाच या अष्टम भावाचा परिणाम असतो. त्यामुळे सडन चेंज जो असतो, अचानक घडणारा बदल हा गुरु घडवून आणतो. आरोग्याबाबतीत सावधानता पण गरजेची असते. फार जुने किंवा लपलेले विकार जे आहेत ना, ते वर येतात. जसं की रक्त किंवा पचनसंस्था किंवा पित्ताशी संबंधित थोडे त्रास होऊ शकतात. त्यामुळे योग्य वेळी तुम्ही वैद्यकीय चिकित्सा करणं गरजेचं असतं. आणि आर्थिक विषयाशी निगडीत ताण येऊ शकतात. म्हणजे संयुक्त गुंतवणूक, शेअर बाजार किंवा तुमच्या व्यवसायातील पार्टनरबरोबर मतभेद होऊ शकतात आणि ते तुम्हाला टाळले पाहिजेत. आणि प्रत्येक निर्णय हा तपासूनच घ्या. भावनिक चढउतार जास्त होतात. म्हणजे गुरु भावनिक आणि संवेदनशील बनवतो. जुन्या आठवणी किंवा अस्थिर भावना वाढवून देतो. त्यामुळे स्वतःवर दया नका ठेवू, स्वतःवर विश्वास ठेवा. हे सूत्र पाळा तुम्ही. अष्टमातील गुरुबद्दल काय सांगतं शास्त्र? अष्टमे गुरुणा ज्ञानम रहस्यानामचं प्रकाशनम. बृहत जातकमध्ये काय सांगितलेलं आहे की गुरु 8व्या भावात असल्यास गूढ ज्ञान आणि आत्मप्रकाश मिळतो, पण भौगदृष्ट्या संयम आवश्यक असतो. अन्यथा माणसाच्या बुद्धीला एक वाम सुटतो आणि त्यातून व्यक्ती चुकीचे निर्णय घेतात. याचबरोबर चतुर्थ भावातून शनीचं गोचर सध्या चालू आहे आणि ह्या गुरु, मंगळ आणि शनी यांचा नवम पंचम योग तयार झालेला आहे. हा एक त्रिकोण आहे. घर आणि स्थैर्याबाबतीत पण तो परिणाम करेल, कारण की चतुर्थ भाव हा घर, माता, वाहन, मनशांतीचा आहे. आणि शनी इथे येतो तेव्हा आयुष्याच्या मुळावर सुधारणा करण्याचा तो काळ असतो. घर दुरुस्ती करणे किंवा स्थलांतर होणे किंवा नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा योगही तयार होतो. कामात जबाबदाऱ्या वाढतात. म्हणजे शनी कर्मफळावर आधारित कार्यसंस्कृती आणून देतो तुमच्या आयुष्यात. तो मनोबल, संयम आणि सहनशीलताही वाढवतो. तुमच्या आईबद्दल आदर आणि कृतज्ञताही वाढवतो. चौथ्या भावातील शनी आईच्याबद्दल नात्याला एक गंभीरता देतो. तिचं आरोग्य, तिची काळजी घेणं, यामुळे तुम्हाला पुण्यप्राप्ती होते. पण याच काळात आईकडे ओढा पण वाढत जातो. जुने मतभेद पण असतात ना, ते सुद्धा निघून जातात. काळजी तुम्ही ह्या शनीच्या बाबतीत काय घेतली पाहिजे की मानसिक ताणच वाढवतो हा. शनी इथे भावनिक जडत्व निर्माण करतो बरं का. त्यामुळे थोडी एकलकोंडेपणाची भावना तयार होते. घरगुती असेल किंवा मग तुमच्या नोकरीच्या ठिकाणी पण असेल. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही नेहमी उपासना करणं गरजेचं असतं. आई संबंधी किंवा घरातील स्त्रियांच्या संबंधी प्रकृतीची काळजी घेणं पण गरजेचं असतं. काम, घर आणि ह्याचा समतोल पण ठेवावा लागतो. म्हणजे तुमची नोकरीचे ठिकाण आणि घरातील जबाबदारी ह्यांच्याकडे तुम्हाला दोन्हीकडे संतुलन राखताना फार ताण येऊ शकतो. त्यामुळे तिथेही तुम्हाला नियोजन करण्याची अजूनही वेळ आहे. चतुर्थे शनी नाम स्नेहो मातृदुःखमचं बंधनम. फलिदीपकामध्ये सांगितलेलं आहे की शनी 4थ्या भावातून गोचर करतो ना, तेव्हा आई संबंधित जबाबदाऱ्या वाढतात, पण शेवटी स्थैर्य आणि घर सुख हे मिळतच असतं. त्यामुळे इथं सारांश काय असेल धनुराशीसाठी? ही जी त्रिकोण तयार झालेला आहे शनी, मंगळ आणि गुरुचा, आतल्या आणि बाहेरच्या दोन्ही विश्वात बदल घडवणारा आहे. त्यामुळे हा जो त्रिकोण तयार झालेला आहे गुरु, शनी आणि मंगळ, हा त्रिकोण धनुराशीच्या मोक्ष त्रिकोणात तयार झालेला आहे. त्यामुळे हा काळ धनुराशीसाठी आत्मशुद्धीचा आणि एक नवीन परिवर्तनाचा काळ आहे. तुम्ही बाहेरचं यश शोधताना आतल्या शांततेचा शोधही घेताल. काही गोष्टी तुटतील, पण त्या तुटण्यातूनच काहीतरी नवं घडेल. संयमात शक्ती आहे हे तुम्हाला माहीत आहे, पण कळलंही पाहिजे. आत्मज्ञानात दिशा आहे आणि तुमच्या कर्मातच खरा विजय आहे. त्यामुळे आता काळ थोडा शांत होणार नाही, कारण हे जग तुम्हाला मोठ्या परिवर्तनासाठी तयार करत आहे. क्षेत्रही बदलू शकतं. शनी तुमचं घर आणि मन शुद्ध करेल, गुरु तुमच्या नियतीची पुनर्रचना करेल आणि मंगळ तुमच्यातील एक लपलेली शक्ती जागे करेल. हो, कारण की काय होतं, कधी कधी ह्या काळात थकवा येतोच. कधी तुम्हाला रात्र पण लांब वाटेल, पण पहाटही जवळ आहे ना, आणि ती पहाट तुमच्या आत्मबलातूनच उगवणारी आहे. त्यामुळे धनुराशीच्या मित्रांनो, संयम गमावू नका, कारण हाच काळ आहे ज्यातून तुम्ही नवपरिवर्तन घेणार आहात. जीवन तुम्हाला परीक्षा देतंय, शिक्षा देत नाहीये, परीक्षा देतंय, आणि या परीक्षेचा शेवट विजयातच होईल ना.
ग्रह फक्त चालत नाहीत, ते तुम्हाला दिशा देत आहेत, आतून मजबूत करत आहेत, विचारांनी परिपक्व करत आहेत आणि कर्माने तेजस्वी बनवण्यासाठीच ते येत आहेत. ताऱ्यांनी तुम्हाला रोखायचं नाही, ते फक्त सांगत आहेत, उंच उडायचंच असतं, पण पंख ज्ञानाचे असले पाहिजेत. धनुराशीच्या व्यक्तींनो, ही वेळ आहे नशिबाला दोष देण्याची नाही, तर स्वतःचं भाग्य पुन्हा एकदा घडवण्याची. इथे गुरु तुमचा प्रकाश असेल, शनी तुमचा शिक्षक असेल आणि मंगळ तुमची ज्वाला असेल. तुमच्या मनात मित्रांनो थोडा आत्मविश्वास जरी ठेवला तरी ह्या जगातल्या सर्व अडचणींवरती तुम्ही मात करू शकताल. काळ जास्त नाही आहे, फक्त 45 दिवसांचाच आहे आणि त्या 45 दिवसामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्या परिवर्तनाची सुरुवात होते. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.